CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विविध राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट, खोचक आणि थेट प्रतिक्रिया दिल्या। वळसे पाटील निवडणूक आयोगाचे प्रमुख झाल्याची माहिती नसल्याचं सांगत त्यांनी टीका केली। वळसे पाटील आता निवडणूक आयोगाचे प्रमुख झाले असेल तर मला माहिती नाही। चंद्रकांत पाटील यांच्या विधानांवर बोलताना त्यांच्या बोलण्याने पक्ष अडचणीत येतो असं शिरसाट म्हणाले। चंद्रकांत पाटलांना काय बोलायचे त्यांना ते बोलू। कधी कधी त्यांच्या तोंडातून असे वक्तव्य निघतात आणि त्याच्यामुळे त्यांचाच पक्ष अडचणीत येतो, हे आपण अनेक वेळा पाहिले। आणि मग नंतर मी असं जे काय असं नव्हतं बोललो, असं जे काही त्यांचा आविर्भाव ते बोलतात, मला वाटतं हे योग्य नाही आणि त्याबद्दलची सगळी दखल देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आहे। दुबार मतदारांविषयी ते म्हणाले, प्रत्येकाला एक मतदानाचा अधिकार आहे, आयोग योग्य ते करेल। उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर ते म्हणाले, स्वप्नात काय ऐकून बोलतात कळत नाही, एवढा बालिशपणा कोण करणार नाही। स्वप्नात तर नाही आलं त्यांच्याकडे, काय बोलतात काय कळत नाही। एवढे मोठे नेते आहेत ते, त्यांची मतपत्र करून त्यांची नावागाळ करायचे, असं कधी होतंय का? मला वाटतं उद्धव साहेबांकडून ही अपेक्षा नाहीये। एखादा कॉमन माणूस बोलला तर समजू शकतो, परंतु असं माझ्या परिवारातले मत कट होतात असं एवढं बालिशपणा कोणी करणार नाही, करायची कोणाची हिंमत पण नाही। मुंबई महापौर कोण होईल यावर म्हणाले, मुंबईकरच ठरवतील, बाहेरचं नाही। महापौर कोण होईल हे मुंबईची जनता ठरवेल आणि महापौर हा मुंबईचाच होणार आहे ना, मुंबई बाहेरचा थोडी होणार आहे। संभाजीनगरचा जाऊन मुंबईला महापौर होईल नाही, मुंबईचाच महापौर होईल आणि तो इतका सक्षम असेल की पुढे ज्यांनी 25-30 वर्ष ही महानगरपालिका लुटली त्याची सर्व पाळेमुळे उखडून टाकेल आणि मुंबईला नवी दिशा देईल। संजय राऊत यांच्या तब्येतीवर त्यांनी शुभेच्छा दिल्या। राजकारण वेगळं, माणुसकी वेगळे। त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा दिली। एक लक्षात ठेवा, राजकारणामध्ये आम्ही दुश्मनी मानत नाही, राजकीय विषय वेगळे असतात, माणुसकी ही वेगळी। संजय राऊत हे आमचे मित्र आहेत, त्यांची प्रकृती चांगली सुधारावी, ते ठणठणीत व्हावेत, ईश्वर करो लवकर बरे होऊन ते आमच्याबरोबर पुन्हा एकदा उभे राहावेत अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो। राजकीय द्वेष या थराला करणारे आम्ही नाही। राज ठाकरे यांच्या नमो केंद्रावर ते म्हणाले, तोडफोड योग्य नाही, जनतेसाठी सुविधा उभ्या करा। फोडून टाका नमो केंद्र जर झाले, पर्यटनासाठी सुविधा केंद्र तुम्ही फोडून टाका, तोडून टाका। काही त्याचा तोडायसाठी काही पाहिजे असेल तर ते घेऊनच जा आमच्याकडून, परंतु सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही सुविधा केंद्र उभे करा। जर तुम्हाला ते काम शक्य असेल तर तुम्ही करा, परंतु तुम्हाला करायचं नाही तोडून टाकून फोडून टाकू, मला वाटतं हे बरोबर नाहीये। येणारा मावळा, येणारा शिवभक्त त्यांच्यासाठी ते काढलेले केंद्र आहे। काही नावामुळे फरक पडत नाही, पण शिवभक्तांना त्रास होऊ नये यासाठी ते काढलेले केंद्र आहे। लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा 410 कोटी देत असल्याचेही त्यांनी नमूद केले। माझा दर महिन्याला 410 कोटी रुपयाचा निधी मी लाडक्या बहीण योजनेमध्ये देत असतो। ती योजना कधीही बंद पडू नये हा त्याच्या मागचा हेतू आहे। म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही घोषणा केली, माझी लाडकी बहीण माझ्या पाठीशी, मी त्यांच्या पाठीशी, आणि त्या लाडक्या भावाच्या या योजनेसाठी कुठेही पैसा कमी पडणार नाही, म्हणून दर महिन्याला माझ्याकडून 410 कोटी रुपये आम्ही त्यांना देतो। उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा प्रहार करत ते म्हणाले, पाऊस थांबल्यावर फोटो सेशन करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचे दुःख काय समजणार। आता पाऊस पडतोय, आताही पाऊस पडतोय, पाऊस थांबल्यानंतर ते येतील आणि ते फोटो सेशन त्यांचं होईल, बाकी काही करणार नाही। जे मुख्यमंत्री असताना 4 कामं काय केले ते सांगू शकत नाही, ते शेतकऱ्याचं अश्रू काय पुसणार आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।